नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. आज मी तुम्हाला ना चिकनची रेसिपी दाखवणार आहे. बघा मी कशी बनवते चिकन. नॉर्मली चिकन कशी बनवते, आम्ही लोक कशी बनवतो चिकन, ते तुम्ही बघा. ठीक आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला चिकन बनवूया आपण. हे बघा चिकन बनवायचं सामान घेतलंय, तुम्हाला दाखवते. हे चिकन घेतलेलं आहे मी, म्हणजे 1.5 किलो चिकन आहे. 1.5 किलो चिकन आहे. आणि चिकनमध्ये थोडंसं म्हणजे आम्हा लोकांना आवडतं, त्यासाठी मी हे बघा हे 2 बटाटे घेतलेत आणि ह्याचे मोठेच पीस केलेले आहे. हा का असे साल नाही काढलेली, मी साल नाही काढली. हा बटाटा घेतलाय आणि कांदा, टमॅटो वगैरे नाही टाकला मी. कांदा, अद्रक लसूणची पेस्ट आणि हे आपलं काळं वाटण तर माहिती आहे तुम्हाला, मी करून ठेवते. एवढंच राहिले आता वाटण. आता हे चिकनला वापरेन मी. नेक्स्ट टाइम जेव्हा काळं वाटण बनवेन ना, तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन मी हे काळं वाटण कसं बनवते ते. हे काळं वाटण आणि आपला घरगुती लाल मसाला, मालवणी लाल मसाला आणि हळद आणि कोथिंबीर. चला आपण चिकन मी दाखवते तुम्हाला मी कशी बनवते ते. चिकनला आधी मॅरिनेशन करायचं आहे आपल्याला, ते दाखवते तुम्हाला. चिकनला मॅरिनेशन कसं करायचं, म्हणजे थोडंसं चिकनला हळद, मीठ आणि आपलं अद्रक लसूण पेस्ट थोडी लावून ठेवली ना, तर कसं चिकनला असं उघडीत वास नाही येत, उघडीत स्मेल नाही येत. त्यासाठी जराशी हळद, हे बघा जराशी हळद आणि थोडीशी आपण नॉर्मली थोडंसं टाकायचे अद्रक लसूणची पेस्ट, कारण की आपल्याला आपण लोक ग्रेव्ही करणार तेव्हा ते टाकणार आहे. तर आपण ही थोडीशी हे बघा बस एवढीच अद्रक लसूणची पेस्ट, आणि एवढी पेस्ट होई आपल्याला ग्रेव्ही करणार ना तेव्हा लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे मीठ तर हवंच आपल्याला, मीठ तर लागणार, बिना मिठाचं कोणतं खाणार नाही. तर आपण थोडंसंच मीठ टाकायचं, कारण की आपल्याला ग्रेव्हीमध्ये पण मीठ टाकायचं आहे. हे बघा थोडंसं टाकायचं मीठ, बस एवढं मीठ टाकूया आपण. आपल्या ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायचं आहे. तर आणि ते सर्व आता ऑफकोर्स हे आपल्याला हातानेच घ्यावं लागेल काढून. तर प्लीज कुठल्याही गोष्टीची इच्छा करू नका, कारण की ही गोष्ट आपल्या चम्मचने वगैरे काही येणार नाही. घरगुती जेवण करते मी, मला हातानेच करावं लागेल. ठीक आहे. तर हे हाताने नंतर हे काढून घेऊया आपण. सगळीकडे लावून ठेवायचं मग थोड्या वेळेसाठी. कसं माहितीये का, चिकन स्वच्छ धुतलेलं आहे, पण चिकनला व्यवस्थित लावून हे घेतलेलं हळद, मीठ आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट, तर कसं चिकनचा उघडीत वास नाही येत. आपण डायरेक्ट धुवून चिकन नाही टाकायचं. तर ते चिकनचे पीसेस असतात ना, ते असे उघडीत नको लागायला. एकतर आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये बॉयलर चिकन येतं. आपल्याला देशी गावठी चिकन तर भेटणं खूप मुश्किल आहे. आपल्याला देशी गावठी चिकन नाही भेटत हो इथे, बॉयलर चिकन असतं. मग ते तरी जरा व्यवस्थित करून खाऊ ना, काय करायचं आता, बॉयलर चिकन आहे तर मग म्हणून आपण लोक असं पूर्ण लावून घ्यायचं. बघा हे बघा हे पूर्णपणे लावलंय मी. ठीक आहे. आता आपण लोक, कढई आपली गरम झाली आहे, आता आपण लोक चिकन बनवून घेऊया. हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सर्वात पहिलं काय टाकायचं माहितीये का, कांदा आणि बटाटो जरा असं मस्तपैकी ना जरा परतून घ्यायचं, खूप छान लागतं. आणि आपल्या वाटणामध्ये गरम मसाला, आपल्या वाटणामध्ये आपण तेजपत्ता वगैरे सगळं टाकून वाटलेलं आहे. तर ते आपल्याला जास्त गरम मसाला वगैरे टाकायची गरज नाहीये चिकन बनवताना, कारण की आपल्या वाटणामध्ये सर्व आहे. हा तर तुम्हाला दाखवते. चला आता आपण कांदा घेऊया टाकून. पहिला अगोदर कांदा घेऊया टाकून. हे बघा तेल भरपूर गरम झाले. गॅस मी स्लो करते. आता बघा तेल सिरियसली सांगते भरपूर गरम आहे. हा कांदा टाकला आहे आपण. हा कांदा टाकला आपण. बघा प्रत्येक गोष्टीला वेगळं वेगळं असतं कांदा परतवणं. पण आता चिकनला ना कांदा हा चांगला परतलाच पाहिजे ना, का नाहीतर कांद्याचा गोडवा असतो ना, कांदा आपल्याला थोडासा गोडच लागतो.
सिरियसली तुम्हाला सांगते, कांदा गोड लागतो. त्यासाठी ना चिकनला वगैरे, मटन चिकनला कांदा परतवलाच पाहिजे, तर ते चांगलं लागतं. भरपूर काही भाज्या अशा आहेत ज्याच्यामध्ये कांदा जास्त करपवला नाही पाहिजे, पण चिकनला आपला कांदा हा परतून घ्यायचा आहे, चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. आणि आज ना मी व्हिडिओ स्किप नाही करणार, तुम्हाला पूर्णपणे दाखवते. मी व्यवस्थित कॅमेरा सेट केला आहे, जे आहे तुम्हाला व्यवस्थित दाखवणार. बघा, मी आता स्किप नाही जरा पण केला आहे व्हिडिओ. हां, तर हे आपल्याला करायचं आहे. तर हे हलते हो, काय माहिती आता नाही हलत, हलते तरी पण ठीक आहे, जाऊन हलू दे. आता काय करायचं, माझ्या गॅसला पण 16 वर्षे झालीत माहिती. 16 वर्षापासून शेगडी नाही रिपेअर केली ना, काय केलंय. फक्त आम्ही लोकांनी एकदाच फक्त त्याचा पाईप चेंज केला होता. बघा, कांद्याचा कलर चेंज झालाय का नाही, झाला ना चेंज. आता आपण ह्याच्यामध्ये हे बटाटे आहेत ना, बटाटे ते टाकून द्यायची. म्हणजे बटाटा कसा माहितीये का, कच्चा पण बटाटा पण कच्चा नाही लागला पाहिजे. आणि बटाट्याला थोडंसं म्हणजे थोडंसं ब्राऊन सारखापणा, म्हणजे थोडंसं परतला पाहिजे बटाटा तेलामध्ये, तर ना बटाटा सिरियसली टेस्टी खूप लागतो. त्यासाठी ना बटाटा आपण लोक थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी करते. आता थोडासा ना बटाट्याला मस्तपैकी थोडासा परतू द्या, थोडासा कलर, थोडा कांदा पण थोडा परते ना, मग हा कांद्याचा कलर पण चेंज होणार ना आपल्या, त्यासाठी थोडासा बटाट्याला परतू द्यायचा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, प्लीज माझ्या व्हिडिओ बघत राहा, मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या लाईव्हला या का. संध्याकाळी माझी लाईव्ह असते 4:30ला, 4:30 ते 5:30 लाईव्ह असते. आणि रात्री पण लाईव्ह असते, रात्री असते लाईव्ह 10ला, 10 ते 11 लाईव्ह असते. रात्रीची लाईव्ह माझ्या मम्मी पप्पाच्या घरी घेणार आहे मी. माझे पप्पाने बघितलं लाईव्हला, खूप छान माझे पप्पा बोलतात, खूप छान बोलले माझे पप्पा. त्यासाठी ना सिरियस सांगते, खूप छान बोलले. काल रात्री इतकं छान बोलले लाईव्हवरती, सगळ्या तुमच्या सर्वांसोबत इतकं छान बोलले. तर प्लीज माझा व्हिडिओ बघा. बघा, आता हा कांद्याचा कलर चेंज झाला आहे, बटाट्याचा कलर पण चेंज झाला आहे. थोडासा हलकासा चेंज होऊन द्यायचा, थोडंसं बटाट्याला परतून द्यायचं. ते कसं म्हणजे चवनाले भारी लागते हो, त्यासाठी. आणि आता आपण लोक ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती का, ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ना, ती टाकून द्यायची सर्व. बस ती टाकायची त्याच्यामध्ये. आता ही टाकली पेस्ट. आता ह्याला पण परतून घ्यायचं थोडं, कारण की कांद्याचा, अद्रक लसूणच्या पेस्टचा उघडीत वास आला नाही पाहिजे, उघडीत वास जरा पण नाही आला पाहिजे. तर आपण हे पण परतून घ्यायचं. तर वाजते का, कारण की अद्रक लसूणची पेस्ट टाकली ना आपण, तर थोडा वेळ थांबेल ते तळतळ होणं, कारण की मग अद्रक लसूणची पेस्ट समजायचं शिजली आहे. बघा, कांद्याचा कलर बघा थोडासा अजून ब्राऊन होत जाणार, कारण कांदा आपण नको परतो ह्याच्यामध्ये परततोच आहे. बघा, ब्राऊन होत जाणार कांद्याचा कलर. आता तळतळ बंद झाली आहे, थोडीशी कमी झाली आहे. आता याच्यामध्ये ना आपण जो हळद, लाल मसाला वगैरे घेतला होता ना, तो त्याच्यात टाकून देऊया. आम्ही तिखट खातो का, हा आम्ही तिखट खातो. त्याचे नॉनव्हेज असतं ना, तर आम्हाला तिखटच हवं असतं. भरपूर असं जेवण बनवताना सुद्धा ना भरपूर भाज्या अशा आहेत ज्या तिखट नाही चांगल्या लागत. भरपूर भाज्या अशा आहेत. आणि मसाला नेहमी मी तेलातच टाकते, वरनं मसाला टाकत नाही. त्याची चव ना इतकी बेकार लागते ना, वरनं मसाला नाही टाकायचा, तेलामध्ये टाकायचा आणि तेलामध्ये परतवायचा. मग त्याच्यानंतर त्याची चव इतकी भारी लागते ना, सिरियसली सांगते, खूप भारी लागते त्याची चव. तेलामध्ये टाकायचा मसाला, नेहमी तेलामध्ये टाकायचा मसाला. आता मसाला वगैरे परतलाय, आपण त्याला मसाल्याला शिजवण्यासाठी ना थोडंसं हलकंसं पाणी टाकूया. मसाला शिजेल, म्हणजे चांगला तेल सोडेल. बघा, मसाला अजून त्याच्यामध्ये वाटण टाकलेलं नाही आहे का, फक्त हे मसालेच आहे, मीठ आणि वाटण नाही आहे त्याच्यामध्ये. बघा, मीठ आणि वाटण नाही. बघा, तेल सोडलं का, दिसतंय तुम्हाला, मसाल्याने तेल तसं सोडलं आहे. बस आता त्या स्टेजमध्ये आपली आपण जे वाटण केलं होतं ना, ते टाकूया. आपण अंदाजेच टाकूया वाटण, मला वाटतं एवढं भरपूर होईल वाटण.
तर आपण अंदाजे टाकूया. 1 2 3 4 5 6 7. हा चमचा बघितला किती बारका आहे. हा बारका चम्मच आहे का. हे टाकले आहे ते वाटण. आता वाटण पण शिजलं पाहिजे ना व्यवस्थित, त्यासाठी आपण थोडंसं आणखी पाणी टाकूया म्हणजे वाटण चांगलं शिजेल. आपण पाणी फक्त हे शिजण्यासाठी टाकलं आहे आतापर्यंत जितकं टाकलंय. आणि हे सुक्क चिकनच करणार आहे मी, जास्त ग्रेव्हीवाला करणार नाहीये, पातळ वगैरे करणार नाहीये, ग्रेव्ही टाईपमध्ये करणार आहे. हलकं कसं आता त्याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी टाकूया आपण, म्हणजे आपलं वाटण शिजलं पाहिजे. आपण जे वाटण केलं आहे ना ते शिजलं पाहिजे. बटाटा ना इतका चवदार लागतो ना याच्यामधला. बघितलं बटाटा पूर्ण मसाल्यामध्ये शिजतोच येतो मसाला. या बटाटा आहेच, खूप छान लागतं. आता बघा आता ह्याला तेल सुटेल. बघा आता ह्याला तेल सुटायला लागलं. बघा तेल सुटलंय का, दिसतंय का तुम्हाला. इथं इथे हलकं तेल सुटलेलं आहे. आता आपण थोडंसं टाकूया मीठ. हलकंसं मीठ टाकायचं, कारण की नंतर चव बघायची आहे. नंतर कमी असेल तर टाकायचं, म्हणजे आधी जास्त मीठ टाकायचं नाही, तर फक्त हलकंसं मीठ टाकायचं आपल्याला. असं हे वाटण वाटून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, वाटण कच्चं राहत नाही, आपल्या चिकनला चव येते. एवढं वाटण करेपर्यंत आपल्या चिकनला जो मसाला लावलाय ना तो अजूनपर्यंत आहे ना, खूप चांगल्या प्रकारे होता. बघा तुम्ही तेल पण हाय तेवढं ते तेल नाही सुटत जास्त. पण ना मग सिरियसली सांगते, अजून मी बनवलं नाहीये पूर्णपणे, पण तुम्हाला खरंच सांगते ते पूर्ण जेव्हा चिकन टाकू थोडंसं पाणी टाकू तेव्हा इतकी छान तरी येते ना याला, खूप मस्त तरी येते. आता आपण थोडीशी नावापुरती अशी हलकीशी कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये, आणि नंतर ही गार्निशिंगसाठी ठेवूया कोथिंबीर, वरनं टाकायची. आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे का वाटण. आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. आता ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया आपण. ऐका नाही बारीक असं टाकून घ्यायचं. मस्त एकदम छान सुकली, छान. आणि मुद्दा म्हणून जास्त करते कारण की उद्या मी जाणार आहे एकविरीला. उद्या रविवार आहे, उद्या एकविरीला जाणार आहे मी. तर कसे म्हणजे माझ्या हजबंडला जेवणासाठी मी मुद्दा म्हणून जास्त करते. ते बोलले की कर, पण ना आपल्या पद्धतीमध्ये कर हा का, मालवणी पद्धतीमध्ये कर, मी तरच खाणार हा का. म्हणलं ठीक आहे चला तसं करेल. मी पालथा दुसरा घेतला आहे, जरा सप्ता घेतलाय पालथा, म्हणजे मला फिरवता येईल. हे छान प्रकारे मला असं फिरवता येईल. हे बघा हे सुक्क जातं. ह्याचा विचार करा, चिकनच्या रश्यामध्ये, चिकनच्या शिजल्यावरती जे चिकनचं अंगाचं पाणी आहे ना, जे अंगाचं पाणी बोलतात, त्या ह्याच्यातच हे शिजणारा मस्त प्रॉपरली एकदम. आणि असं सुक्कं केलं ना तरच माझा नवरा खातो. त्यांना ग्रेव्हीवाला नाही आवडत. चिकन मटन काही असो त्यांना सुक्कंच आवडतं, ग्रेव्हीवाला त्यांना आवडत नाही. तुम्ही भाकरी द्या, चपाती द्या, पुरी द्या, फुलका द्या, काही पण द्या, पण त्यांना नॉनव्हेज काही असो, मच्छी असो, मटन असो, चिकन असो, काही असो, त्यांना सुक्कंच आवडतं. हे अशा प्रकारे हे आपण सुक्कं केलेलं आहे. हे बघा कसं आहे बघा, जास्त काहीच नाही ह्याला करायचं. छान प्रकारे असं परतवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या अंगाच्या रसातच हे सुक्क शिजणार चांगलं. आणि बॉयलर आहे हो चिकन, देशी नाही चिकन, गावठी नाही चिकन, बॉयलर चिकन आहे. ह्याला हे लगेच शिजतं.
बॉयलर आहे चिकन, बॉयलर कोंबड्या आहेत, मुंबईमध्ये बॉयलर कोंबड्या आहेत. हे लगेच शिजतं, त्याला नाही वेळ लागत. बघा झालं का नाही. आता आपण ह्याला झाकून ठेवूया. झाकून ठेवलं तर कसं अरोमा अरोमा. बारीक गॅस, पूर्णपणे बारीक गॅस केलेला आहे आणि हे पूर्ण उलट पालट केलेलं आहे. ह्याच्या अंगातलं एक मिनिट हा ह्याला काहीच नाही करायचं. ह्याला बारीक गॅसवरती पूर्णपणे बारीक गॅस केलेला आहे का, पूर्णपणे बारीक गॅस 5 मिनिटं ठेवायचं. खूप चांगल्या प्रकारे त्याला पाणी पण सुटेल बघा. आता पाणी बिलकुल नाही त्याच्यामध्ये टाकलंय, त्याला पाणी सुकेन बघा, ऑटोमॅटिक त्याला पाणी सुकेन. चला हे झाकून ठेवूया. तुम्हाला आता 5 मिनिटांनी दाखवते मी. तर 5 मिनिटं फोन उगाच चालू ठेवावा लागेल मला. 5 मिनिटांनी दाखवते, थांबा. आपण झाकून ठेवलेलं, मी तर खोललेलं नाहीये, फक्त 3-4 मिनिटं झाकून ठेवलेलं. मी आता खोलून बघते कसं झालंय, तुम्हाला दाखवते मी कसं झालंय ते. बघा कसं झालंय. बघितलं चिकनचं अंगातलं पाणी सुटलं का नाही, त्याचं स्वतःचं पाणी सुटतं. आपलं सुकं चिकन करायचं ना, म्हणजे जास्त ग्रेव्ही वगैरे नको असेल तर असंच करायचं. म्हणजे ना त्याच्या अंगातलं पाणी सुटतं ना, त्याच्यामध्ये मस्तपैकी शिजतं बघा. मस्त बस. जास्त आपल्याला रस्सा नकोय, आपलं चिकन जास्त खायचं असेल, सुक्कं चिकन माझ्या घरात सगळ्यांना आवडतं. असं सुक्कं चिकन करायचं, मस्तपैकी कोंबडी वडे करायचे. कोंबडी वडे असतात ना आपले, आता जे मालवणी असेल त्यांना माहिती असेल कोंबडी वडे, तसं चिकन करायचं. छान होतंय. माझ्या मुलाला पण ना चिकन ना सुकं खायला आवडतं. बस ना एवढी ग्रेव्ही आहे ना, एवढं ग्रेव्ही आहे, बस ना एवढी ग्रेव्ही बस झाली ना. कशाला जास्त नाही, चिकन असे सुकं खायला छान वाटतं. तिला असंच करायचं चिकनला. आपण बघूया आता एखादा पीस काढून बघूया शिजला का. बटाटा बघूया शिजला का. बटाटा दाबून करेल. पीस बघूया शिजला का. पीसला आपण थोडंसं निबारवाला हड्डीवाला घेऊया, म्हणजे कळेल आपल्याला. हे बघा हा पीस घेऊया आपण, आपल्याला चव पण करेल. आणि बटाटा तर इथे दाबूनच बघते मी. बटाटे कारण मी थोडेसे टाकले ते खायला चांगले लागतात. बटाटे जरा दाबून बटाटा शिजलेला आहे. बटाटा शिजला आहे. आता पीस बघूया. हे थोडं 2 मिनिटं अजून झाकून ठेवूया आपण. कसा वाटला व्हिडिओ प्लीज सांगा. लाईक करा, शेअर करा. चिकन तर खूप भारी शिजलेलं आहे. मी उद्या जाणार आहे एकविरेला, तर या तुम्ही सर्वजण पण एकविरेला मला भेटायला. हो उद्या मी एकविरेला असणार आहे. मी उद्या म्हणजे 11-12 वाजेपर्यंत एकविरेला असणार आहे, तर या मला भेटायला. व्हिडिओ काढेल, तुम्हाला माझा प्रवास तुम्हाला दाखवेल. आम्ही कसं जाणार आहे, कशात जाणार आहे ते तुम्हाला दाखवेल मी. उद्या सकाळी निघणार आम्ही लोक, तुम्हाला दाखवेल मी. आम्ही लोक कमसे कम ना नाही बोलता 100-200 लोक आहे आमच्या गावामधून ना. मी जिथे राहते ना तिथून पिकनिक निघते, प्रत्येक वर्षी निघते पिकनिक. तर त्या पिकनिक मध्ये जाणार आम्ही लोक सुद्धा. मी आणि माझा मुलगा जाणार आहे. सावंत काय येणार नाही, त्यांना काय सुट्टी नाही कामावरती, ते काय येणार नाही. मी आणि माझा मुलगा जाणार आहे. तुम्ही लोक पण असणार माझ्या बरोबर, माझ्या लाईव्ह एन्जॉय करणार. आणि संध्याकाळी प्लीज संध्याकाळी 4:30ला संध्याकाळी 4:30ला माझी लाईव्ह असणार आहे. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही 4:30 वाजता माझ्या लाईव्हला या. आणि रात्री 10ला लाईव्ह असणार आहे. ते आईकडे घेणार आहे. आज मी लाईव्ह आईच्या घरी असणार आहे. काल पण माझ्या आईच्या घरी लाईव्ह होती, तुम्ही बघितलं. माझे पप्पा भेटले, माझे पप्पा किती छान बोलले, त्याला मग खूप चांगलं वाटलं. त्यासाठी म्हणते आज रात्री माझ्या आईकडे लाईव्ह असणार आहे आईच्या घरी. तुम्ही तिथे पण या का आईच्या घरी सुद्धा लाईव्ह बघायला. आणि दुसरी गोष्ट की मी उद्या रविवारची लाईव्ह असणार आहे माझी एकविरेला. उद्या रविवारची लाईव्ह एकविरेला असणार आहे. तुम्हाला एकविरा दाखवते.
दर्शन घ्या तुम्ही पण. आई एकविरा माऊली सर्वांचं चांगलं करो. आई एकविरा माऊली पावते, ही गोष्ट खरी. आई एकविरा माऊलीला खरंच पावते. मला पूर्ण एक्सपिरियन्स आहे त्याचा. मी तुम्हाला पण सांगते. तुम्हाला उद्या दर्शन करते ना एकविरा माऊलीचं. ठीक आहे. तुम्ही चिकन तर बघितलंय. तुम्हाला परत एकदा दाखवते मी चिकन. बघा कसं वाटतंय. असं मी केलेलं आहे चिकन. तर माझा चॅनल बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी ठेवते फोन. आज संध्याकाळी लाईव्हला भेटेन तुम्हाला 4:30 वाजता. ठीक आहे. बाय.